ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला किंवा जयो सुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे. अशा काव्यरचना केलेले शब्दप्रभू म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मी तर म्हणेन विश्वरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वैश्विक पातळीवर जे रत्न आहेत, जे भारताचा कोहिनूर आहेत, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. रणदीप हुडा दिग्दर्शित आणि अभिनय त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे, को प्रोड्युसर्स पण आहेत. त्या चित्रपटात बद्दल आज मी बोलायला आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे. खूप लोकांचे मेसेजेस आले इंस्टाग्राम फेसबुकवर की तन्मयी तू बघून आलीस का, तुझी रिॲक्शन काय. तर हा रिव्ह्यू करण्यामागे हाच एक उद्देश आहे की सावरकर कोण होते, ज्यांचे हातच देशाला सावरण्यासाठी होते. असे सावरकर एक भीती होती, एक सशस्त्र क्रांतीची चळवळ होती असं म्हणता येईल. ती जी सशस्त्र क्रांतीची धगधगती मशाल आहे ती त्यांनी हाती घेतली आणि साधारण ते धनुष्य पेललं. अष्टभुजा देवीसमोर त्यांनी जी शपथ घेतली ती दाखवली आहे. सावरकर या चित्रपटाची सुरुवात होते चाफेकर बंधूंच्या फाशीच्या व्हिडिओने. फाशी दाखवली आहे, त्यातसुद्धा चाफेकर बंधूंचा जो कॉन्फिडन्स आहे, जी देशामागची तळमळ आहे, देशभक्तीची जी आग आहे ती आहे. आवर रे वा चल, आम्ही हसत हसत फाशीवर जातोय. हा जो काही त्यांनी एक सिम्पलाइज व्ह्यू दाखवला आहे, सिम्प्लिसिटी ही या चित्रपटाने जपलेली आहे असं मला म्हणता येईल. तुम्ही मला विचाराल या चित्रपटाला स्टार किती देशील, बिंग अ जर्नलिस्ट, बिंग अ कल्चरल जर्नलिस्ट, तर मी असं सांगीन मी 5पैकी 5 या चित्रपटाला स्टार देऊ इच्छिते. पहिली गोष्ट तर उत्तम संगीत, दुसरी गोष्ट तर उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन आणि उत्तम प्रोडक्शन. ह्या सगळ्या बाजू रणदीप हुडा यांनी सांभाळल्या. एक मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी याची धुरा सांभाळली होती. काही कारणास्तव ते मागे हटले किंवा मागे त्यांना हटावं लागलं की जे काही असेल, मला त्या राजकारणात पडायचं नाही किंवा तो माझा विषय नाही. पण नंतर सावरकरांबद्दल एका हरयाणवी मुलांनी महाराष्ट्रीयन अशा विश्वरत्नाबद्दल अभ्यास केला. आपली महाराष्ट्राची कन्या अंकिता लोखंडे हिने यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. येसू वहिनींची उत्तम भूमिका त्या ॲक्ट्रेसने साकारली आहे. बाबाराव सावरकर उत्तम वठवले आहे, बारी उत्तम वठवला आहे. असं नाही म्हणजे त्यांनी जे ते कॅरेक्टर अगदी चोख निभावलं आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका, MK गांधी म्हणजे महात्मा गांधींची भूमिका, सावरकर आणि टिळकांची लंडनची भेट, म्हणजे त्या देशाची संस्कृती किंवा तिथलं खाणं, तिथले कपडे हे आपण अंगीकारले म्हणजे आपण आपली संस्कृती विसरलो असं नाही. हे त्यांनी जे हायलाईट केलं आहे ते खूप छान पद्धतीने केलं आहे. जे मराठी माणूस करू शकला नाही ते एका अमराठी अभिनेत्याने करून दाखवलं. यात त्यांचं कौतुक आहे असं मला वाटतं. किंबहुना सगळ्यांनी हा पिक्चर पाहायला पाहिजे की महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातनं जो इतिहास वगळला गेला आहे, जी 1952चं जे इलेक्शन आहे त्याच्या आधीचं, मग ती बंगालची फाळणी असो, पाकिस्तान असो किंवा जिनांची भूमिका असो, ही काय होती, अखंड भारत ही संकल्पना काय आहे, मारिता मारिता मरेन तो झुंजेन ही त्यांची जी काय म्हणतात त्याला, त्यांची जी शपथ होती आणि त्यांनी ती करून दाखवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही जी लोकमान्य टिळकांची भूमिका होती. स्वदेशीची होळी, फर्ग्युसन कॉलेज, नंतर लंडन, मग नंतर पॅरिस, हा जो प्रवास उत्तम रणदीप हुडांनी दाखवला आहे तो तर बघण्याजोगा आहेच आहे. पण मला असं वाटतं की त्यातलं जे वंदे मातरम किंवा दरिया ही जी गाणी आहेत ती आवर्जून ऐका. की त्यातनं सावरकर कुटुंबियांवर झालेले अत्याचार फक्त इतर क्रांतिकारकांवर झालेत असं मी म्हणत नाही आहे, पण सावरकरांवर झालेले आत्तापर्यंत बॉलिवूडच्या पडद्यावर इतक्या उत्तमपणे कोणी मांडलेलेच नाही आहेत. त्यामुळे हा पिक्चर आवर्जून बघावा असं माझं प्रांजळ मत आहे.
म्हणजे सावरकर आपण अंदमानला अनेक कार्यक्रम घडतात किंवा 50 वर्ष त्यांना कारावासाची शिक्षा आजन्म शिक्षा ठोठावली, 2दा उमरकैदेची. पण तुमचं सरकार तरी इतके वर्ष राहणार आहे का, हा सवाल त्यांनी केला होता. ते पण रणदीप इतकं सुंदर निभावलेलं आहे. सबरजीत, हायवे आणि अजून त्यांचे चित्रपट जे आहेत 2 यशस्वी, त्यामध्ये सुलतान, त्यातल्या भूमिका आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं सावरकर हे कॅरेक्टर त्यांनी अतिशय उत्तमपणे तर वठवलंच आहे. पण सावरकरांची नक्की हिस्ट्री काय आहे आणि भौगोलिकदृष्ट्या जो अखंड भारत आहे, तो ज्याला मान्य आहे तो हिंदू आहे आणि ते हिंदुत्व मानणारा तो हिंदू, हे त्यांनी सांगितलंय. मग हा कुठल्या धर्माशी रिलेटेड नाही आहे. पतित पावन संघटनेचं सावरकरांचं काम किंवा सावरकरांची आणि सावरकरांची आणि गांधीजींची भेट, सावरकर आणि टिळकांचं नातं आणि सावरकर आणि टिळकांचं जे नातं आहे त्यात त्यांचा तो 10 रुपयाचा माफीनामा, म्हणजे 10 रुपयाचा दंड फर्ग्युसन कॉलेजचा तो टिळकांनी भरला. परत त्यांची सगळी सोय केली. इंडिया हाऊसमधलं त्यांचं आणि मदनलाल धिंगरांचं नातं, त्याचप्रमाणे गांधीजी आणि टिळकांची रत्नागिरीतली गांधीजी आणि सावरकरांची रत्नागिरीतली भेट, हे जे उत्तमदृष्ट्या दाखवलं आहे. सुधीर फडक्यांनी सुद्धा एक हिंदी आणि मराठीमध्ये चित्रपट काढला होता सावरकरांचा. मध्ये एक चित्रपट येऊन गेला व्हॉट अबाउट सावरकर. पण हा जो 3रा चित्रपट मी सावरकरांच्या विषयक पाहिला, त्यामध्ये मला असं म्हणावंसं वाटतं की मुक्या मनाने इति उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती आत्ताचे इतिहासी चौघडे. आणि असं का म्हणावंसं वाटतं तर हे ह्या कारणासाठी की आमची जी पिढी आहे ज्यांना 2 मिनिट्स मॅगी लागतं, त्या 2 मिनिट्स मॅगीमध्ये पेशन्स आहे 3 तासाचा चित्रपट पाहायचे. 2 तास 58 मिनिटांचा हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट आवर्जून प्रत्येक हिंदू नाही, कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी पाहिला तरी सावरकर काय होते, काय होत असावेत आणि काय असले असते आणि सावरकर असते जर पॉलिटिक्समध्ये तर किती बदल झाले असते, हे ह्यातून उत्तमरित्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडनं या चित्रपटाला 5 पैकी 5 स्टार्स. मी तर एवढंच म्हणीन की जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते आणि ते जे काही आहे ते सगळं सावरकर आहे. त्यामुळे सावरकर ह्या अवलियाला शतशः नमन. तुम्ही जरूर हा चित्रपट बघा, स्वतःचे पैसे घालवून बघा. कारण रणदीप हुडांनी ज्या मराठी अभिनेत्यांनी बॅकआउट केलं त्यांच्या नंतर हा चित्रपटाची धुरा सांभाळली, स्वतःचं घर विकून सांभाळली. विच इज राहतं घर आपल्या कामासाठी विकणं, करिअरसाठी, हे किती उच्च पराकोटीचं काम आहे हे बघा. म्हणून अशा विश्वरत्नासाठी आपण नक्की सावरकरांसारख्या हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये जाऊन बघूयात. धन्यवाद.